तर रितेश, मी तुला पुढचा प्रश्न विचारतो की बाबा एखादा मेंटर आपण कसा निवडावा, कारण की बिझनेस करायचा असेल तर आपल्याला कोणतरी मार्गदर्शन पाहिजे. मग मार्गदर्शनासाठी मग मी जर का नवीन आहे तर मी कशा पद्धतीने मेंटर निवडला पाहिजे? आता सर्वेश बघ, आपण ज्यावेळेस सुरुवात केली मला त्यावेळेस असं वाटतं की आपला डॉक्टर महेश कदम नावाचे एक मेंटर मिळाले आणि त्या मधल्या काळानंतर अनेक लोक आपल्याला मेंटर मिळाले. नरेश शेजवळ असतील किंवा सुनील खैरना असतील, दीपक चव्हाण असतील, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मेंटर आपण निवडले सर असतील. असे बरेच जण आपल्या मेंटर भेटले. ते मेंटर भविष्यात काही आमचे क्लायंट पण झाले, काही जण आम्हाला गाईड करायला लागले, काही आम्हाला कामं मिळवून दिली. मेंटर हा असा असावा, मला वाटतं तुमच्या डिफिकल्टीज त्याला माहित पाहिजे, तुमचे इमोशन्स तुम्हाला त्याला सांगता आला पाहिजे, तुम्ही जे प्रॉब्लेम फेस करतात ते सांगता आलं पाहिजे, तुम्ही कोणतीही गोष्ट मेंटर पासून लपवली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या व्यक्तीला सांगू शकता, जो व्यक्ती तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो, तो तुमचा चांगला मेंटर होऊ शकतो. चांगला मेंटर हा तुमचा गुरु आहे समजा आणि त्याला सगळं शेअर करा, तोच तुम्हाला भविष्य डायरेक्शन सांगतो. कारण जो मेंटर असतो त्याने सगळं मार्केट बघितलेलं असतं. असं समजा तुम्ही तो मार्केटचा बाप असतो आणि जे मार्केट बघितल्यानंतर तुम्हाला मार्केट सगळं समजून सांगतो आणि जिथे तुम्हाला अडथळे येतात त्या अडथळे दूर करण्याचं काम मेंटर करतो. तुझ्या सोप्या भाषेत सांग विषय. माझ्या सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर बऱ्यापैकी स्टार्टअप विचारतात की निवडायचा कसा. निवडायचा कसा मी तुम्हाला सांगतो की जर ज्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करतात, उदाहरणार्थ म्हणून धरून चला की जर का तुम्ही मेकॅनायझेशन मध्ये काम करत, तुम्ही अलाइड मध्ये काम करत असाल तर अलाइड मधले फेमस स्टार्टअप्स कोणते आहेत, मेकॅनायझेशन मधले फेमस स्टार्टअप्स कोणते आहेत, तर त्या स्टार्टअपने कोणत्या मेंटरला त्यांच्याकडे रिक्रूट केलेलं आहे. बऱ्यापैकी जर का तुम्ही बघितलं, मेंटर्स हे IIM IIT मधून पासआउट झालेले असतात. काही जे मेंटर्स आहेत ते अॅग्रिकल्चर मधल्या IARI सारख्या ठिकाणून किंवा ICAR सारख्या ठिकाणून पासआउट झालेले असतात. काही सिनियर सायंटिस्ट असतात. मग अशा मेंटरची तुम्ही लिस्ट केली पाहिजे आणि त्या मेंटर्सला तुम्ही जाऊन पर्सनली भेटलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही अशा पद्धतीने स्टार्टअप करत आहोत. कधी जर का तुम्ही स्टार्टअप असतात आणि जर का तुमच्याकडे लिसनिंग ॲबिलिटी असेल आणि तुम्हाला जर का कळत असेल की समोरचा काय बोलत आहे, हा जर का तुम्ही सेन्स घेतला, तुम्ही ज्या ज्या मेंटरला भेटत असाल त्या मेंटरकडून तुम्हाला काही ना काहीतरी नॉलेज भेटत असतं आणि त्याच वेळेस तुम्हाला कळून जातो की हा माझा परफेक्ट मेंटर आहे. की जसं रितेश तू बोलला की आपले भले आमचे महेश कदम सर हे आमचे कॉलेजचे शिक्षक असले, परंतु डॉक्टर नरेश शेजवळ झाले किंवा सुनील खैरना झाले, दीपक चव्हाण सर झाले, ह्यांना आम्ही इंडस्ट्रीतर्फे भेटलो आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना इंडस्ट्रीतर्फे भेटलो त्यावेळेस आम्हाला त्यांचा सेन्स कळला की नाही, ह्या माणसामध्ये काहीतरी सेन्स आहे, ह्या माणसाला फॉलो करणारा एक वेगळा वर्ग आहे आणि ह्यांच्यामुळे आज आमचं जे काही स्टार्टअप आहे ते व्यवस्थितरित्या सुरू आहे. तर मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीने मेंटर निवडला. मेंटरच्या केसमध्ये अजून सांगायचं की प्रत्येक मेंटर तुम्हाला भेटला असं नाहीच आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना फॉलो करून किंवा त्यांचे व्हिडिओज बघून देखील त्यांची मेंटरशिप मिळू शकता. त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस भेटावं, तो व्यक्ती भेटलाच पाहिजे असं पण आत्ताच जर नाही काही चांगलं नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने त्या व्यक्तीचं नॉलेज तुम्हाला मिळेल हे बघणं तुम्ही केलं पाहिजे. पुस्तक सुद्धा तुमचा चांगला मेंटर असू शकतो, व्हिडिओ तुमचा मेंटर असू शकतो, एखादा इन्क्युबेशन सेंटर तुमचा मेंटर असू शकतो, तुमचा शिक्षक तुमचा मित्र देखील मेंटर असू शकतो. त्यामुळे मेंटर म्हणजे स्पेसिफिक व्यक्ती, कोणत्या इंडस्ट्रीतला मोठा व्यक्ती असं काही नाही. मित्रांनो, ज्या ज्या व्यक्तीने ही इंडस्ट्री बघितली, ज्या ज्या व्यक्तीने ह्या इंडस्ट्रीच्या लाईन मधून तो गेलाय, तो प्रत्येक व्यक्ती तुमचा मेंटर असणार आहे.